जय सद्गुरू मंडळी, मी रंजना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे मस्त खमंग अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी. तर इथे थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसात मस्त अशी कोथिंबीर बाजारात येते. कोथिंबीर चांगली गावरान आहे. कोथिंबीरच्या इथे मोठमोठ्या अशा मी जुड्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर अशी गावरान कोथिंबीरची वडी खूपच सुंदर लागते खायला, खमंग अशी. तर इथे आता कोथिंबीर आपल्याला चांगली खुडून घ्यायची आहे. कोथिंबीर खुडून घेतल्यानंतर कोथिंबीर आपल्याला या पद्धतीने अशी बारीक चिरून घ्यायची आहे. आता इथे सर्व कोथिंबीर अशी मी बारीक चिरून घेते. आता इथे कोथिंबीर आपली सर्व चिरून झालेली आहे. आता इथे चाळणीमध्ये काढून घेते, कारण कोथिंबीर आपल्याला 2-3 पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे. इथे मी लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आणि इथे जिरं घेतलेलं आहे. जिरं घालताना थोडं जास्त घालायचं आहे. आता हे सर्व आपण बारीक असं कुटून घ्यायचं आहे. हे पहा. आता इथे एक वाटी घेतली. वाटीमध्ये इथे मी आता कोथिंबीर घालून घेते. कोथिंबीर आपल्याला चांगली स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. आता कोथिंबीर सर्व इथे मी घालून घेत आहे. आपल्याला इथे पीठ घ्यायचं आहे. हे आहे बेसन पीठ, चण्याचं पीठ. आपल्याला जितकं लागेल तितकंच घ्यायचं आहे. इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण, जिरं याची भरड घालायची आहे. त्याच्यानंतर आता इथे हळद घालते, चवीनुसार मीठ घालते. आता इथे तीळसुद्धा घातलेली आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे अगोदर आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही, यामध्येच असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं आपण पाणी घालून घेऊया. जेवढं पाणी लागेल तेवढंच घालायचं आहे. आता आपल्याला इथे पीठ लागले तर वरून पीठ घालून घ्यायचं आहे. जितकी पीठ लागेल तितकंच आपल्याला पीठ घालायचं आहे. आता बघा, इथे मस्त सैलसर असं मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. खूपच जास्त घट्ट नाही की खूपच जास्त पातळ नाही, असं मध्यम आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे. आता इथे बेसन पीठ एवढं उरून घेतलेलं आहे. आता बघा, इथे मोठ्या कढईमध्ये मी 2 तांब्या पाणी घातले. पाण्यामध्ये इथे रिंग घातलेली आहे. पाणी आपलं गरम होईल तोपर्यंत इथे आपण आता कोथिंबीर वडीसाठी थापून घेऊया. आता इथे मी डिश घेतलेली आहे. आता इथे ना तीळ पसरून देते. पहिले अगोदर तेल लावून घेतले आणि मग तीळ पसरवले. आता इथे आपण असं या ताटावर थापून घेऊया. जेवढं थापता येईल तेवढं थापायचं आहे. आता पूर्ण थापून झाल्यावर इथे मी थोडं वरून तेल लावणार आहे. बघा, मस्त असा छान सुंदर कलर आलेला आहे. आणि आता वरून देखील मी थोडी तीळ घालून घेतले. थंडीच्या दिवसात कोथिंबीरची वडी खायला खूपच मजा येते आणि कोथिंबीर पण खूप मिळते, त्याच्यामुळे आपण बनवतोच. आता बघा, पाणी गरम झालेले आहे. आपण ही डिश त्याच्यामध्ये ठेवून दिले.
आता वरून आपल्याला पॅकेज झाकण लावायचं आहे, म्हणजे वाफ बाहेर येणार नाही. आता झाकण कुठल्या साईडून व्यवस्थित बसतं तसं लावायचं. वरून इथे जड ठेवणार आहे, म्हणजे वाफ निघणार नाही. आता 7-8 मिनटं तरी आपल्याला वडी ही कोथिंबीर वडी होऊन द्यायची आहे. 7-8 मिनटं झाल्यानंतर आता आपण उघडून पाहू. पीठ किती फुललेलं आहे तुम्ही पाहू शकता. इथे एकदम सुंदर अशी आपली कोथिंबीर वडीचे पीठ फुलले. हे पहा, आपण पाहूया शिजले का नाही. तर बघा, काहीच लागलेलं नाही. आता ही आपली कोथिंबीर वडी मस्त झालेली आहे. आता आपण इथे 5-10 मिनटं तरी याला गार करून घेऊया. आता बघा, इथे कोथिंबीर वडी गार झाली का इथे वड्या पाडून घ्यायच्या आहेत. एकसारख्या वड्या आपल्याला कुठल्याही आकारात पाडून घ्यायच्या आहेत. आता इथे वड्या पाडून घेऊया आणि मस्त अशा वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. वड्या पाडताना थंड झाल्यावरच वड्या पाडायच्या. आता इथे मी खोलगट असे तव्यामध्ये तेल घातलेलं आहे. आता या वड्या मस्त आपण फ्राय करून घ्यायच्या तेलामध्ये. सर्व वड्या आपण मस्त एक एक करून टाकून घ्यायच्या आहेत. जितक्या बसतील तितक्या टाकून घ्यायच्या आहेत. आता मस्त ह्या वड्याची मस्त फ्राय करून घ्यायची आपल्याला. खमंग आणि कुरकुरीत ह्या वड्या लागतात. याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकल्यामुळे मस्त अशा कुरकुरीत ह्या वड्या होतात. खूप सुंदर असा वड्यांचा कलर आलेला आहे. एक नंबर आपली कोथिंबीर वडी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि तितकीच खायला सुद्धा टेस्टी आहे. आता बघा, मस्त जेवढे राहिले तेवढेही आपण आता इथे असे फ्राय करून घ्यायचे आहेत. मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. आता बाकीचे पण आपण असेच फ्राय करून घेऊया. मस्त गावरान कोथिंबीरची खमंग कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी आपली तयार झालेली आहे. मस्त कुरकुरीत एकच नंबर झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. छान कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मंडळी, भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. चला तर मग बाय बाय. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत.